सर्व विभागांचा समतोल विकास आणि शहरी, ग्रामीण, निमशहरी आणि विविध क्षेत्रातल्या योजनांसाठी निधीचं वाटप योग्य प्रमाणात करून एक प्रकारे राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे। शहरी भागातले इन्फ्रास्ट्रक्चरचे इन्फ्रा डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट, ग्रामीण भागातले रस्ते, जलसंधारणाची कामं, ड्रिंकिंग पाण्याच्या पाणी पुरवठ्याची कामं, पॉवर जनरेशनची कामं, सौर ऊर्जा निर्मितीची कामं, अशा सगळ्या बाबींना पुरेशी तरतूद अर्थसंकल्पामध्ये ठेवून ग्रामीण शहरी भागांचा विकासाच्या बाबतीतला समतोल राखण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे। त्याचबरोबर मागच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, महायुती सरकारचं नेतृत्व करत होते, तेव्हा माननीय शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी आणि माझ्या लाडक्या बहिणीला 2100 रुपयाची मदत अनुदान देणार। त्यातलं 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय आज आजच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी जाहीर झालेला आहे। लवकरच 2100 रुपयाच्या बाबतीतला निर्णय सुद्धा माननीय शिंदेसाहेबांनी सांगितले, योग्य वेळ आल्यानंतर तो सुद्धा घेऊ। दिलेला शब्द पाळणारं, दिलेला वचन पाळणारं आणि दिलेला शब्द खरं करणारं हे महायुतीचं सरकार आहे। माननीय शिंदेसाहेबांचे, माननीय फडणवीस साहेबांचे, माननीय सौ सुनेत्राताई वहिनी साहेबांचे राज्यातल्या जनतेच्या वतीनं 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी दिल्याबद्दल महाराष्ट्रातली जनता या नेत्यांना धन्यवाद देते।